हॅलो, नमस्कार. परत एकदा सर्व क्रीडा रसिकांचं मैदानावर हार्दिक स्वागत. दुसऱ्या फेरीतील सामन्याला सुरुवात होते. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. सह्याद्री विरुद्ध शिवसिद्ध पुरुष शिरोडा या दोन संघादरम्यान. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आणि सलामीची जोडी परेश आणि नॉनस्ट्राईक यांना कृपेश ही जोडगोळी. तर गोलंदाजीसाठी अमित नाईक आपल्याला दिसतोय मैदानावरती. 4 षटकांचा सामना न्यू जनरेशन स्पोर्ट क्लबच्या वतीने आयोजित या क्रिकेट स्पर्धेच्या निमित्तानं या मैदानावर आपण पाहत आहे. हा क्रिकेटचा फ्लडलाईटचा संग्राम या मैदानावरती. थोडंसं या ठिकाणी पाहायला गेलं तर प्रेक्षकांचे अजूनही बऱ्यापैकी गर्दी मैदानावर पाहायला मिळते. या यूट्यूबवर आपण पाहू शकता गोवा लाईव्ह कास्टच्या माध्यमातून या क्रिकेटचं लाईव्ह प्रेक्षेपण. पहिल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन अमित नाईक आपल्याला सज्ज होताना दिसतोय गोलंदाजीसाठी. स्ट्राईकला परेश अप फलंदाज. आखूड पद्धतीचा चेंडू, एक मोठा फटका. चेंडू जातोय तो सीमा क्षेत्राच्या बाहेर, फाईन लेगच्या बाहेर जातोय. 6 धावांसाठी षटकारासाठी. अमितच्या पहिल्या ज्या छोट्या श्रेणीच्या चेंडूवर एक मोठा फटका आणि त्या फटक्यावर लिहिलं होतं इट्स सिक्सर. व्हॉलेंटियर कृपया चेंडू आणायचा. व्हॉलेंटियर्स. षटकाराने खातं खोलतोय आपलं स्वतःचं आणि संघाचं. या ठिकाणी परेश. परत एकदा शॉर्ट चेंडू. यावेळी चेंडू खाली राहतोय. टप्पा पडल्यानंतर अनुमान ज्या अशा पद्धतीचा त्रिफळा उद्ध्वस्त केला जातोय. पहिल्या चेंडूवर मोठा फटका, त्यानंतर मात्र परेश तसाच फटका मारायचा आताताईनं करतोय आणि तो फटका मात्र खेळण्याचा मोह अंगाशी येतोय. त्रिफळा उद्ध्वस्त होतोय. पहिला आदरा बसतोय सह्याद्री संघाला. 6 अशी धावसंख्या धावफलकावरती असताना फ्लडलाईटच्या अंडर फ्लडलाईटमध्ये फटकेबाजी करणं तेवढंसं सोपं नाही मित्रांनो. आणि आता जवळपास 12 वाजून गेलेत आणि त्यानंतरच्या सत्रामध्ये थोडंसं मी म्हणेन ही नवीन खेळपट्टी आहे. नवीन खेळपट्टीवरती तशा पद्धतीची फटकेबाजी करणं एवढंसं सोपं असणार नाही आहे. नवीन फलंदाज वन डाऊन संकेत आपल्याला दिसतोय. संकेत हा फलंदाज स्ट्राईकला असेल. पहिल्या चेंडूवर एक षटकार बसल्यानंतर एक चांगलं कमबॅक म्हणावं लागेल ते अमित नाईकचं आपल्या संघासाठी. खतरनाक वाटत असणारा हा परेश मात्र एक षटकाराने नटलेली खेळी त्याची संपुष्टात आणतोय. त्रिफळा उद्ध्वस्त करतोय आणि त्याला मात्र तंबूत आराम करण्याचा या ठिकाणी फरमान सोडतोय. पर्यायाने 6 धावा धावफलकावर 1 गडी बाद अशी सुरुवात सह्याद्री संघाची. आणि डावखुऱ्या हाताचा हा संकेत मात्र सज्ज होतोय अमितच्या चेंडूचा सामना करण्यासाठी. अमित नाईक सज्ज. गोलंदाज. हा थोडासा टप्पा पडला तर ऑफ स्टंपच्या बराच बाहेर जातो, लाईनच्याही बाहेर आणि पंचांचा वाईडचा इशारा येतोय. अतिरिक्त 1 धाव खात्यामध्ये. इनिंगमधील पहिली धाव वाईडच्या स्वरूपातील या ठिकाणी डावखुऱ्याच्या या संकेतसाठी गोलंदाजी करताना थोडासा मी म्हणेन अडखळतोय गोलंदाज. आणि गोलंदाजी करताना थोडासा स्विंग आणि मिस पद्धतीचा चेंडू मात्र बराच बाहेर वळतोय आणि पंच मात्र त्याला स्वैर असल्याचा दंड ठोठावतायत. यॉर्कर पद्धतीचा चेंडू. पहा चेंडू पडला कुठे, टप्पा पडल्यानंतर चेंडू गेला कुठे. ज्या अनुषंगाने बॅट फिरवली होती बॉल मात्र त्या विपरीत परिस्थितीमध्ये थोडासा टप्पा पडल्यानंतर ऑफ कटर पद्धतीचा हा चेंडू सरळ विसावतोय यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू मात्र समाप्त होतोय तो म्हणजे अमितचा. अमित नाईक टेनिस बॉल क्रिकेटमधील एक मोठं नाव आणि एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची गणना. हा चेंडू मात्र भरकटतोय आणि लेग स्टंपच्या बाहेर पडलेला चेंडू पंचांकडून वाईड घोषित केला जातोय. वाईड म्हणजे निश्चितपणे लेग स्टंपच्या बाहेर जरा जरी चेंडू गेला तर वाईड देण्याचा नियम हा क्रिकेटमध्ये आणि त्याच नियमाचा या ठिकाणी वापर करताना दिसत आहेत ते पंच निलेश नाईक या मैदानावरती. अमित परत एकदा सज्ज होतोय.
यावेळी परत शॉर्ट पद्धतीचा चेंडू, या फटक्यावरती परत एकदा मोठ्या धावांचा लिहिलेला अंकुर फुटतोय, 6 धावांचा, आणि एकूण धावसंख्येत बदल घडतोय. धावसंख्या पोचते ती 14 धावा धावफलकावर. अतिशय खराब पद्धतीचा छोट्या श्रेणीतला चेंडू आणि त्यावर एक मोठा फटका, गणगणाती फटका. चेंडू वाऱ्यासंग बाद करत चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय 6 धावांसाठी, षटकारासाठी. संकेतने आल्या आल्या आपल्या फटकेबाजीचे संकेत समोरच्या गोटाला दिलेले दिसत आहेत. फुलटॉस चेंडू, यावरती मात्र फसलेला फटका आणि संकेतची खेळी मात्र या ठिकाणी संपुष्टात येते. 307 नंबरची जर्सी परिधान केलेला हा क्षेत्ररक्षक मात्र या ठिकाणी सुरेख झेल टिपतोय आणि दुसरा हादरा मात्र सख्या हरीश संघाला या ठिकाणी सहन करावा लागतोय. नवीन फलंदाज यतीन हा आपल्याला मैदानामध्ये जाताना दिसतोय. मित्रांनो, आपण क्रिस गेलच्या अंगावर 333 नंबरची जर्सी पाहिली. 307 नंबरची जर्सी, 307 हा आकडा क्राईममध्ये फार महत्त्वाचा ठरला जातो. 307 कलम या ठिकाणी निश्चितपणे कायद्यात तरतूद, आणि ती 307 नंबरची जर्सी या खेळाडूच्या पाठीवरती आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज अमित परत एकदा सज्ज होतोय. आखूड पद्धतीचा चेंडू, बॅटला लागत नाही, शरीरावर चेंडू आढळतोय. निर्धाव चेंडू, षटक संपतंय पहिलं. या षटकात निघालेत 2 षटकार, 2 गडी बाद झालेत आणि धावसंख्या 14 अशी धावसंख्या धावफलकावरती. 2 गड्यांच्या मोबदल्यात पहिल्या षटकाच्या सांगते अखेरीस. न्यू जनरेशन स्पोर्ट अँड क्लब आनंदवाडी सावंडे गोवा या ठिकाणी सुरू असलेली ही क्रिकेट स्पर्धा, नवीन मैदान, या ठिकाणी ज्या मैदानाची प्रतीक्षा होती ते मैदान अखेर बनलं जातं आणि त्या मैदानावर मात्र ही पहिलीच क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि या क्रिकेटचा थरार हा 8 तारीखच्या रात्री या ठिकाणी निश्चितपणे समजेल की या चॅम्पियनशिपवर नाव कोणाचं लिहिलं जाईल, कोणाला पराभव, दुसरा म्हणजे रनरअप्स कोण ठरेल आणि कोणाला 365 दिवसांची विश्रांती घेतल्यानंतर नवीन अनुषंगाने 2023मध्ये या स्पर्धेत सहभागी होताना या ठिकाणी पाहायला मिळेल. यॉर्करलिंग पद्धतीचा चेंडू ब्लॉकलमध्ये टाकलेला हा नवीन गोलंदाज आपल्याला दिसतो. एक मोठा फटका मारायचा प्रयत्न, मात्र प्रयत्नाला यश मिळत नाही. एक चांगलं क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या जवळ तैनात क्षेत्ररक्षकाकडून दुरून खेळण्याचा प्रयत्न, ब्लाइंडेड स्ट्रोक ज्याला संबोधला जातो, तो चेंडू मात्र खाली राहतोय. आणखी एक चेंडू निर्धाव होतोय. धावसंख्या मात्र त्याच ठिकाणी स्थिरावलेली ती 17 अशी धावसंख्या धावफलकावरती. कृपेश स्ट्राईकवरती मात्र फलंदाजी करताना. फुलटॉस चेंडू, यावर हवेत चेंडू, एक सुरेख झेल, जमिनीच्या जवळ अगदी झेपावत चेंडू मात्र टिपला जातोय आणि कृपेशची खेळी मात्र याही सामन्यामध्ये लवकर संपुष्ट येते. मागच्या सामन्यात धावबाद झाले होता, अपेक्षा होती या सामन्यात त्याची बॅटिंग भरेल, या सामन्यात त्याच्या बॅटमधून धावा निघतील, मात्र त्यात सपशेल निराशा करतोय आपल्या संघाची, संघ सहकाऱ्यांची आणि एक सहज आणि सोपा झेल लॉंग ऑनवर देऊन तंबूत परततोय. मागच्या सामन्यातील हिरो ज्याने सुरेख फलंदाजी केली होती, गोलंदाजीमध्ये एक गडी बाद केला होता, तो बाळा हा आपल्याला दिसतोय फलंदाजी करण्यासाठी मैदानावर. नॉन स्ट्राईक एंडला आपल्याला दिसतोय यतीन हा हट्टाकट्टा फलंदाज नॉन स्ट्राईक एंडवर.
आडव्या बॅटचा फटका आल्या आल्या मात्र सुरेख फटका, प्रयत्न लॉंगॉनवरील क्षेत्ररक्षकाचा अतिशय सुरेख, मात्र चेंडू त्याला हुलकावणी देत सीमा क्षेत्राच्या बाहेर. बाळाने आल्या आल्या या ठिकाणी अंगाई गीत म्हणत षटकाराने स्वतःची सुरुवात केलं 6 धावाने आणि एकूण 2 षटकांचा खेळ समाप्त. 23 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. 23 लॉस ऑफ 3 विकेट्स, कंप्लीशन ऑफ सेकंड ओव्हर. बॉलर कोण? बॉलर आहे ऋषिकेश. गोलंदाजीमध्ये ऋषिकेश हा गोलंदाज येतोय. स्टिअर केलेला हा चेंडू पॉइंट आणि गलीच्या दिशेने शॉर्ट थर्ड मॅनवर क्षेत्ररक्षक येतोय, परती करतोय. एक सिंगल मात्र मिळेल त्या ठिकाणी. सिंगल बरोबर एकूण धावसंख्या मात्र पुढे सरकते ती 24 धावा धावफलकावरती. प्रथम फलंदाजीचं या ठिकाणी निमंत्रण स्वीकारल्यानंतर सख्याहरी संघ या मैदानावर अतिशय सुरेख सुरुवात पहिल्या षटकात. त्यानंतरच्या दुसऱ्या षटकात थोडासा धावावरती लगाम लागला जातोय, मात्र आता पाहणं गरजेचं आहे तिसरं षटक ऋषिकेशचं वैयक्तिक पहिलं आणि सामना करेल तो स्ट्राईकला बाळा, ज्याच्या बॅटमधून आल्या आल्या एक षटकार आपण पाहिलाय तोच या मैदानावर. परत एकदा शॉर्ट पद्धतीचा चेंडू कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, धावबाची संधी आणि पॉपिंग क्रीजच्या बराच बाहेर सापडतोय आणि एक लेझी धाव घेण्याचा प्रयत्न. सुस्तीली मी म्हणे रनिंग बिटवीन द विकेट बाळाची. या ठिकाणी जी धाव सहज आणि सोपी वाटत होती तीच धाव अडचणीत टाकणारी ठरते आणि ज्या ठिकाणी सिंगल धाव आरामशीर पळून काढली जाणार होती त्या ठिकाणी मात्र हा अवसानघातकी धावबाद होऊन तंबूत परततोय तो बाळा. एक मोठा आद्रा, एक प्राइस विकेट या ठिकाणी म्हणावी लागेल ती म्हणजे शिरोडा संघासाठी. धावसंख्या चिरावलेली ती म्हणजे 24 धावा धावफलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यात. आणि नवीन फलंदाज मैदानात येतोय तो अनिकेत हा फलंदाज मैदानामध्ये येतोय. 15 नंबरची जर्सी. अजूनही या षटकानंतर 2 षटकांचा खेळ शिल्लक राहील, मात्र त्या 2 षटकामध्ये धावांची लयलूट करणं नितांत गरजेचं असेल ते या संघासाठी. आडव्या बॅटचा फटका, यावेळी मात्र चेंडू मिड विकेटच्या डोक्यावरून जातोय तो 6 धावांसाठी. संधी होती चेंडू रोखण्याची, मात्र थोडासा उंच आणि थोडासा क्षेत्ररक्षक फंबल होतोय, चेंडूपर्यंत पोहोचत नाहीये. षटकाराने यतीन मात्र अतिशय सुरेख झोकात पदार्पण परत करतोय. 30 अशी धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. हे आश्वासक सुरुवात म्हणावी लागेल सख्याहरी संघाची या मैदानावरती. फलंदाजी करताना दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना आपण या मैदानावर पाहत आहे. तर या 2 संघादरम्यानचा नाणेफेक जिंकतोय शिवसेत पुरुष शिरोडा संघ. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. आत्तापर्यंत 30 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. ऑफ स्टंपच्या बाहेर येईल चेंडू, बराच बाहेर जातोय. पंचांचा इशारा येतो वाईडचा. अतिरिक्त सिंगल या अवांतर धावेने धावसंख्या परावर्तित होते ती 31 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यात. ऋषिकेश परत एकदा गोलंदाजीसाठी दिसतोय आपल्याला. आडव्या बॅटचा फटका, मात्र फटक्यावरती मिळेल केवळ एकच धाव. सिंगल बरोबर धावसंख्या पोचते ती 32 धावा धावफलकावरती 32. तिसरं षटक हे प्रगतीपथावर असताना आपण या मैदानावर पाहताय. या गोलंदाजीचा सामना करेल तो डावखोऱ्याचा आत्ताच जो मैदानामध्ये आलाय तोच बाळाची जागा घेण्यासाठी डावखोऱ्याचा हा फलंदाज अनिकेत आपल्याला दिसतो स्ट्राईक एंडला. लेग स्टंपच्या बराच बाहेर थोडासा सेपल झालेला, मात्र लेग स्टंपच्या बाहेर गेलेला चेंडू वाईडचा इशारा पंचांचा. बॅट्समन थोडासा सेपल होतो ऑफ स्टंपच्या बाहेर, मात्र लेग स्टंपच्या बराच बाहेर असलेला चेंडू. नियम 36चा वापर या ठिकाणी पंचांकडून करत एका धावेचा दंड मात्र या गोलंदाजाला ठोठवला जातोय. परत एकदा चेंडू लेग स्टंपवरचा, मात्र त्याला योग्य दिशा योग्य शिक्षा शासन केलं जातंय. 6 धावांचा या ठिकाणी ठप्पा मात्र या चेंडूवरती या पटक्यावरती आणि षटकाराने धावसंख्येत बदल घडतोय. धावसंख्या पोचते ती म्हणजे 39 धावा धावफलकावरती 39
अशी धावसंख्या धावफलकावर. एक मोठ्या धावसंख्येची उभारणा आम्ही करू आणि समोरच्या संघावरती दडपण आणू हा इरादा या ठिकाणी सह्याद्री संघाचा. निमंत्रण मिळालं होतं प्रथम फलंदाजी करण्यासाठी. पहिल्या षटकापासूनच आक्रमकता या ठिकाणी दाखवली गेली सह्याद्रीच्या बॅट्समनकडून आणि त्यावर कळस चढवण्याचं काम मात्र केलं जातंय ते म्हणजे डावखुऱ्याच्या अनिकेतकडून. एक खणखणीत षटकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. अनिकेतच्या बॅटमधून 39 धावा धावफलकावर. यॉर्कर लेग पद्धतीचा चेंडू, ऑफ स्टंप यॉर्करचा हा चेंडू मात्र मोक्याच्या क्षणी बॅट खाली आणतोय. पर्यायाने षटक संपतंय तिसरं आणि 3 षटकांचा खेळ समाप्त. 13ची धाव सरासरी, 39 धावा धावफलकावर. 4 गडी हे तंबूच्या दिशेने रवाना झालेले आणि इनिंगचं शेवटचं षटक घेऊन येतोय तो म्हणजे नवीन गोलंदाज येईल आणि पाहायचं आहे या उरलेल्या 6 चेंडूत अजूनही 10-15 धावा जर सह्याद्री संघाने जमवल्या तर निश्चितपणे जशा पद्धतीची गोलंदाजी सह्याद्री संघाकडे मौजूद, निश्चितपणे 50-55 धावा जर धावफलकावर लागल्या गेल्या तर त्या धावांचं रक्षण करणारी सक्षम गोलंदाजी मात्र सह्याद्री संघाच्या खात्यामध्ये गोटामध्ये मौजूद. पाहणं गरजेचं. हे उरलेले 6 चेंडू या सामन्याचा निकाल स्पष्ट निश्चित करतील. मात्र गोलंदाजीमध्ये आणखी एक बदल आपल्याला पाहायला मिळतोय. 47 नंबरची जर्सी परिधान केलेला हा गोलंदाज आपल्याला दिसतोय. नाव काय रे तुझा? शुभम हा गोलंदाज दिसतोय आपल्याला. यावेळी मात्र चुकतोय, फसतोय, फटका. या ठिकाणी निर्धाव जाणारा चेंडू. एसटी रक्षक थोडासा पंबल, 22चा इशारा. एकेरी धाव 40 गाठली जाते. 5 चेंडूंचा खेळ बाकी असेल. डावखुऱ्या हाताचा हा फलंदाज स्ट्राईकला आपल्याला दिसतोय. जसा सिंगल आला तसंच या ठिकाणी क्षेत्ररक्षणामध्ये बदल करावं लागतोय कारण डावखुऱ्या आणि उजव्या हाताचं हे लेफ्टी आणि रायटी कॉम्बिनेशन प्रत्येक सिंगल धावेबरोबर क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघासाठी थोडंसं डोकेदुखी ठरतंय. पाहावं लागेल या 5 चेंडूमध्ये किती धावा अनिकेतच्या बॅटमधून लागतायत. यॉर्कर लेग पद्धतीचा चेंडू जो पहिल्यांदाच बाहेर निघालेला, थोडासा सफल झालेला आणि या ठिकाणी शुभम त्याला बरोबर हेरतोय. पायावर चेंडू टाकतोय. लेग बाईटचा इशारा पंचांचा येतोय. एकेरी धावेने धावसंख्या पुढे सरकते ती 41 धावा धावफलकावरती. सिंगल. शुभम परत एकदा सज्ज होतोय. यावेळी मात्र मोठा फटका. मात्र लॉंग ऑनवर क्षेत्ररक्षक उपस्थित. केवळ सिंगल या ठिकाणी मिळेल म्हणजे या 3 चेंडूत केवळ 3 सिंगल आलेत आणि एकूण धावसंख्या 42 अशी धावफलकावरती. सिंगलने जास्त काही फरक पडणार नाही शिवसिद्ध पुरुष शिरोडा संघाला कारण त्यांना माहिती आहे या ठिकाणी 50-55 जर धावा जमवल्या गेल्या तर मात्र त्या धावांचा पाठलाग करताना नाकीनव निश्चित येतील आणि त्याचमुळे या पहिल्या 3 चेंडूवरच्या 3 धावा अतिशय महत्त्वपूर्ण मानल्या जात आहेत. यावेळी परत एकदा मिनी हेलिकॉप्टरचा फटका मारायचा प्रयत्न होता. त्या फटक्यावरती केवळ सिंगल मिळते आणि सिंगल बरोबर 43 अशी धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. अजूनही षटकातील 2 चेंडू बाकी. या डावातील इनिंगची सांगता करणारे हे 2 चेंडू आणि सह्याद्री संघाच्या दृष्टिकोनातून या 2 चेंडूवर 2 मोठ्या फटक्यांची आवश्यकता असेल 50 गाठण्यासाठी. तर दुसऱ्या बाजूने शिरोडा संघाच्या दृष्टिकोनातून या 2 चेंडूवरती एकही फटका न देणं क्रमप्राप्त ठरेल ते गोलंदाजासाठी. ऑफ स्टंपच्या बराच बाहेर जाणारा चेंडू. पंचांचा इशारा वाईडचा येतोय आमच्या दिशेने. अतिरिक्त आणखी एक धाव आणि या सिंगल बरोबर 44 अशी धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. यावेळी बॅटची कडा लागते. गलीच्या दिशेने सेकंड स्लिप जवळून चेंडू जातो, परती होते तोपर्यंत एक सिंगल मिळते. आत्तापर्यंत या षटकाचा विचार केल्यास अतिशय सुरेख असं षटक पाहायला मिळालं. असं वाटलं होतं बाळाने आल्या एक षटकार ठोकला त्यावेळी निश्चितपणे सह्याद्रीचा संघ 60 धावापर्यंत मज्जल मारेन. मात्र सुरेख असं कमबॅक शिवसिद्ध पुरुष शिरोडा संघाकडून त्या गोलंदाजांनी करतायत आणि 50च्या आसपास या ठिकाणी रोखण्यात मात्र यश आत्तापर्यंत आलेलं दिसतंय.
शेवटचा चेंडू परत एकदा जमिनीलगतचा फटका. या फटक्यावरती थोडंसं फंबल होतोय क्षेत्ररक्षक. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र गडी बाद होतोय. केवळ एकच धाव मिळते आणि एकूण धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 46 धावा धावफलकावर लागलेल्या आणि 47 धावांची आवश्यकता तो हा सामना जिंकण्यासाठी ती म्हणजे असेल तो शिवशित पुरुष चिरोडा संघाला. गेंदबाजी करेंगे भाला मैदान पर। रात के लगभग 1:30 बज चुके। शायद हवा बिल्कुल ठंडी है, ओस गिर चुकी है और अभी भी गिर भी रही है। और आप देख सकते हैं बिल्कुल सामने से, शायद आसान नहीं है बैटिंग करना मैदान में। अमित मैदान पर सामने से शुरुआत करेंगे भाला मैदान में। अनिश नॉन स्ट्राइक पर, अमित स्ट्राइक पर। और पहली गेंद हवा में, मिस टाइम, और ये कैच छूटता हुआ। शायद एक मौका था मैच में कैच लेने का। बाला जो कि मोर्चे पर। बाला की अच्छी बॉलिंग तो कहूंगा, लेकिन फिलहाल मैं तो कहूंगा ये मैच में कैच बन रहा था। रन तो नहीं निकलेगा वहां पर, 0 पर पहुंचा टीम का, टोटल कोई रन नहीं मिला वहां पर। अब इतना एक को मिला जीवन दान मैदान में। नो बॉल का इशारा। एक रन वहां पर मिलता हुआ। 9 के हिसाब से मतलब रन गति 1 पर पहुंची टोटल टीम का। पहली गेंद पर कैच छूटने के बाद भी एक उत्साह भरा। अच्छी बॉलिंग, अच्छी वापसी मैदान पर। फ्री हिट का मौका था मैदान में। और फ्री हिट के मौके पर आपको रन बनाने का मौका भी था। अमित नाइक ऑन स्ट्राइक मैदान पर। लगातार 3 गेंदे डॉट हो चुके अमित को, मतलब 2 गेंदे डॉट निकल चुके, एक नो का निशान निकला। व्हाइट बॉल। एक अतिरिक्त खाते में बनता हुआ मैदान पर। 2 पर पहुंचा टीम का टोटल मैदान में। टोटल स्कोर बनाना पड़ेगा 47 मैदान में।
4 ओवर का मुकाबला, लगभग 12 रन प्रति ओवर आपको बनाने पड़ेंगे जिससे पीछे। बल्ले पर लगी, लड़खड़ाते निकली, शायद लेग स्लिप का शॉट बैकवर्ड स्क्वायर लेग पर 1 रन के लिए अमित नेक ने खाता खोला 1 रन के साथ और रन गति मैदान में पहुंची 3 पर। मतलब जो सोच थी मैदान में, शुरुआत था आक्रमण करने का, वो प्रयास बिल्कुल अच्छा होता हुआ पहली गेंद पर सफलता हासिल थी, वहां पर कैच छोड़ा गया मैदान में। (47) 3 पर पहुंचा टीम का टोटल, 2 वाइट 1 सिंगल। और इस बार हवा में शॉट, खिलाड़ी तलक गेंद नहीं पहुंचेगी। चार पर, मतलब जो शुरुआत चाहिए थी वो शुरुआत गेंदबाजी के साथ बहुत खूबसूरत। सामने से अमित नाइक का विकेट वो गिर रहा था, वहां पर मौका मिला, लेकिन अभी भी मैं कहूँगा बांध के रखा है सामने से, कोई ज्यादा मौका नहीं मिल रहा है आपको। टॉप पेच, हवा में गेंद, खिलाड़ी मौजूद, आउट। चार पर पहुंचा टीम का टोटल नया बल्लेबाज, जो कि नॉस्टैक पर नाम नहीं पता। बल्लेबाज नॉस्टैक पर अभी तक नाम नहीं पता, शायद तो ये भी सोच सही है क्योंकि 12 मैन यहां पर नहीं है, लेकिन चलिए अभी तक सामने से बांध के रखा है मैदान में। ओ बल्ले पर लगी है और रिवर्सिंग हुई गेंद, मतलब क्लीन बोल्ट मैदान पर, दूसरा विकेट इस ओवर का। चार रन है। गेंदबाजी पर कृपेश मैदान पर, निजी कोटे का पहला और टीम के लिए दूसरा ओवर लेकर सामने से 43 रन अभी भी मैदान में, जिससे पीछे अंतिम 18 गेंदों पर। बैट्समैन नेम अभी तक नहीं पता, साहिश मैदान पर स्ट्राइक पर, शुभम और साहिल, साहिश ये जोड़ी मैदान में, शुभम और समीर ये जोड़ी मैदान पर। समीर नॉन स्ट्राइक पर रहेंगे, साई स्ट्राइक पर रहेंगे। ओ चेंज ऑफ पेस, लेकिन शायद लेग स्टंप के बाहर, वाइट। ओह बढ़िया लाइन, वहां पर पॉइंट पर कट किया, पहला रन बहुत तेज निकलता हुआ 1 रन के साथ रन गति मैदान में पहुंची, जबकि 6 पर 41 रन अभी भी मैच को जिससे पीछे मैदान में खेल चलता हुआ दूसरे ओवर का, और 8 विकेट अभी भी खोल में हाथों में मैदान पे। वापस खेली मैच के दरमियान, ओ पैड पर लगी है गेंद, बहुत तेज गेंद थी, ऑन साइड पर मारने का प्रयास कर रहे थे, लेकिन अच्छी बॉलिंग मैदान में। और यही टीम है जिन्होंने लगभग 50 रन का रक्षण किया था आखिरी ओवर में। क्या खूबसूरत बॉलिंग देखने को मिली, बहुत बढ़िया बॉलिंग, और खासकर
900 की, जो कि बहुत लाजवाब बॉलिंग, और आखिरी का स्पेल जिस तरह से डाला गया, शायद वहाँ पर लगा कि मैच लगभग समाप्त हो सकता है, लेकिन क्या भरपूर वापसी मैदान पर। 4 गेंदों पर 4 रन नहीं निकल सके, मतलब गेंदबाज की विजय। ओ बढ़िया लाइन, बेहतरीन लाइन, डॉट गेंद प्रेशर बना रही मैदान पे। और देखिए कट मारने का कितना प्रयास कर, कट के लिए ये आवश्यक नहीं था, ये गेंद नहीं थी कट की, क्योंकि ये गेंद बिल्कुल शरीर के करीब आ रही थी, उस गेंद को कट मारना इतना आसान नहीं रहता। वापस खेल मैदान में, बिल्कुल बेहतरीन मुकाबला ये, और फिर से बढ़िया टाइमिंग। एक ही रन मिलेगा मैदान में, 1 रन के साथ रन गति मैदान में पहुंची टीम का कुल स्कोर 7 रन पर। समित जो कि स्ट्राइक पर रहेंगे, नॉन स्ट्राइक पर समित रहेंगे, और स्ट्राइक पर अभी भी जो कि तैनात मैदान पर। ओह फिर से अच्छी बॉलिंग, फिर से बीट करते हुए मैदान पर, लगातार डॉट गेंदे प्रेशर बना रही है मैदान में, और यही तो चाहिए सामने वाली टीम को कि डॉट गेंदे शुरुआत में कुछ इसी तरह से बॉलिंग की थी, बिल्कुल अच्छी बॉलिंग, डॉट गेंदे, वो प्रेशर, और उसके बाद एक विकेट। और ये टीम का जो बिल्कुल यू रचना है हमेशा की तरह, देखिए कुछ पहली गेंदें, कुछ गेंदें डॉट निकलती है, उसके बाद विकेट, मतलब परेशानी खुद बल्लेबाज को उठानी पड़ती है, और उसमें से कोई गलत शॉट गलत मौके पर। ओह फिर से बीट किया वहां पर, लेकिन काफी बाहर है गेंद, वाइड का इशारा। 1 रन अतिरिक्त खाते में 8 पर पहुंचा टीम का टोटल मैदान पर। और फिर से अच्छा शॉट ऑन साइड पर, मिड विकेट पर, पहला रन बहुत तेज निकला, कॉल अच्छा, निशाना लगाए, शायद करीबी मामला हो सकता है, लेकिन अंपायर के मन में कोई छवि शंका के बिल्कुल आशा समाप्त हो चुकी है। रन निकलता और सिंगल के साथ दूसरा और समाप्त हो चुका है, 2 और समाप्त, 9 पर पहुंचा टीम का टोटल मैदान में, और अभी भी आवश्यकता मैच में, लगभग इस मैच में 28 रन मेरे अंदाज से। 37 है ना, 38 9 वाले ना, 38 है, 38 रन अंतिम 12 गेंदों पर। नौ सौ गेंदबाजी के मोर्चे पर। काफी बाहर वाइट, 1 रन अतिरिक्त खाते में बनता हुआ, और टीम का कुल स्कोर मैदान में पहुंचा जबकि 10 पर। ओह थोड़ी सी बाहर है गेंद, वाइट, और एक अतिरिक्त खाते में रन बनता हुआ। वाइट के साथ इशारा मैदान पर पहुंच चुका है, मतलब 900 थोड़ी सी, ओ टाइमिंग है और गैप है वहां पर, 4 रन के लिए मिड विकेट के ऊपर से। चौवे के साथ कुल रन संख्या मैदान में पहुंची जबकि इस वक्त 15 पर। वापस खेल मैदान में, बिल्कुल अच्छा मॉल राउंड विकेट से, और अमूमन देखा जाए तो एक शॉट की आवश्यकता थी मैदान पर। एक बीच में खेल रुक चुका है पहले ही, क्योंकि नवनाथ, ओ फुल टॉस गेंद, शायद मौका था मैदान में बड़े शॉट के लिए, वाइड बॉल।
कुछ हाथ से गेंद छूट रही है, लग रहा है कि ओस काफ़ी गिर चुकी है, इसलिए हाथ से गेंद कभी कभी छूटती है, शायद वही हो रहा है मैदान पर। देखिए अब भी देखिए गेंद को पोछा जा रहा है बिल्कुल, और जय भोसले आसान नहीं होगा शायद बॉलिंग करना, जय हाथ से गेंद छूट रही है, मुश्किल है गेंदबाजों के लिए। वापस खेल मैदान में, बिल्कुल अच्छा माहौल मैदान पर। ओह सटीक यॉर्कर खुद के निकाला मैदान पर, सीधी जड़ में सीधे अंदर गेंद को डाला गया था। बिल्कुल क्या क्या बैटिंग मैदान में, इतनी तेज गेंद को आपने खोद के निकाला, मतलब जिस फॉर्म में है ना ये, अगर ये फॉर्म में खेलते तो ये मैच बन सकेगा मैदान पर। वापस खेल मैदान पर 900, वापस साइड को चेंज कर चुके, राइट हैंड राउंड ओवर द विकेट से पहले थे, अब राउंड विकेट से एक अच्छी यॉर्कर, सटीक यॉर्कर बिल्कुल स्टंप पर, और वापस खेल में 900 तैयार मैदान पर। ओ खराब बॉल, फुल टॉस बॉल, और फुल टॉस गेंद को वो सही नसीहत मैदान पर, 6 रन के लिए 22 पर साइश के बल्ले से निकलता हुआ छक्का। और 900 की यही बात बिल्कुल अच्छी, क्योंकि एक यॉर्कर डाला था इससे पहले और शायद ये गेंद हाथ से छूट गई, और वो बिल्कुल बता रहे कप्तान को जाकर शायद तो गेंद हाथ से फिसल रही है। जो यॉर्कर डालना ये बिल्कुल जिस यॉर्कर के लिए पेशेंस है ना, ये वो डाल नहीं रहे। एक गेंद यॉर्कर निकली, उसके बाद थोड़ी सी गेंद ऊपर निकली, उसके बाद बल्लेबाज ने तो अपना काम कर दिया मैदान में। ओ बिल्कुल बढ़िया बॉलिंग, बिल्कुल बढ़िया बॉलिंग मैदान में। क्या यॉर्कर था ये, बिल्कुल ब्रह्मास्त्र यॉर्कर, शायद 1 इंच अगर अंदर गेंद आती तो ये बोल्ड हो जाते, इतनी बहुत तेज थी गेंद। और टीम का कुल स्कोर अब मात्र मैदान में 23 पर। धन्यवाद। देखिए इतनी बड़ी बिल्कुल ठंडी का मौसम है, ये ओस गिर चुकी है, और एक गर्मा गर्म ब्लैक टी खास हमारे लिए। एक वापस खेल मैदान पर, शायद ये ध्यान में रखना है क्योंकि ये देखिए गेंद को बल्लेबाज भी देख रहे हैं, क्योंकि पानी जो है ना वो ऊपर से निकाला जा रहा है, मतलब जो गेंद है उसके कारण गीली हो रही है, इसलिए तो बल्लेबाजों के लिए भी परेशानी हो रही है बल्लेबाजी करना, क्योंकि गेंद टाइमिंग नहीं कर रही है। ओ अच्छी बॉलिंग, सटीक ऑफ स्टंप पर ये गेंद, हालांकि 1 रन जरूर निकलेगा। रन के 7 रन गति मैदान में पहुंचे, तीसरा ओवर समाप्त हो चुका है, और 3 ओवर माफ कीजिए तीसरा ओवर चलता हुआ मैदान पर, टोटल 24 पर। हमारे साथ जय भोसले भी जुड़ चुके हैं, इसके बाद होंगे आपके पास मौजूद, आपको देखा हाल सुनाएंगे। लेकिन फिलहाल जय मैच अच्छा चल रहा है, अभी भी इसके बाद 7 गेंदों का खेल मैदान पर बचा हुआ। दिल्ली बहुत दूर नहीं है, आप पहुंच सकते हैं। इस गेंद पर बड़ा शॉट चाहिए मैदान पर, तो बाद में बात बनेगी मैदान पर। और नवनाथ को यही गेंद 900 को अच्छी बॉलिंग करनी पड़ेगी। 900 अभी तक निखिल ओवर नहीं समाप्त हो चुका है, एक गेंद अभी भी बची है। 7 गेंदों का खेल, 23 रन की आवश्यकता मैदान पर। ओ अच्छा वहां पर एफर्ट, फील्डिंग बहुत खूबसूरत, निशाना लगा है नहीं लगा है, चलिए 1 रन निकलता हुआ, लगता तो भी कोई फर्क नहीं पड़ता। अंतिम 6 गेंदे और 22 रन मैदान पर, मैच को जीतने पीछे। एक अच्छा माहौल मैदान पर, और आखिरी आदर्श मैदान पर, जिस आदर्श ने पहले मैच में एक खूबसूरत बॉलिंग की थी, जब टीम को 10 रन की जीत से पीछे आवश्यकता थी, उसी वक्त
पहली गेंद विकेट, उसके बाद छक्का, उसके बाद डॉट, उसके बाद डॉट, उसके बाद डॉट और उसके बाद सिंगल। 7 रन का और डाला था इस खिलाड़ी ने। और वही आदर्श मैदान पर। पहले मैच में मैन ऑफ द मैच नहीं मिला था इनको, क्योंकि अच्छी बॉलिंग, लेकिन 27 रनों की बाला ने बैटिंग की थी, एक विकेट था उनके खाते में। और आदर्श मैदान पर राइट हैंड राउंड विकेट से सामने से चेंज ऑफ पेस, गति में परिवर्तन, बिल्कुल बीट किया वहां पर। 5 गेंदे और 22 रन। मुकाबला बिल्कुल अच्छा, 19-20 का माहौल। इस गेंद पर अगर बड़ा शॉट नहीं लगा ना, तो बाद में चारों के चारों मारने पड़ेंगे आपको। ओ क्या यॉर्कर है ये, और ये बिल्कुल आउट मैदान पर रहेंगे। अब चारों के चारों बाहर मारने पड़ेंगे, अन्यथा मैच मुश्किल। चार गेंदे 22 रन मैदान पर। मैच कहीं ना कहीं 19-20 का, और कहीं ना कहीं प्रेशर मैदान में। ओ गति में परिवर्तन, बीट किया वहां पर, गति से बिल्कुल बीट हो गए मैदान में, बिल्कुल चेंज ऑफ पेस किया, गति में परिवर्तन, गेंद लेग ब्रेक अंदाज में बाहर निकली है। अब शायद 3 गेंदे और 22 रन मैदान पर। वापस एक अच्छा मैच। वापस एक अच्छा मुकाबला। ओ ये तो शायद बीमर कर दिया। इस गेंद पर छक्का मारते ना तो भाई बात बन जाती मैदान में। 2 रन 20 रन की आवश्यकता, अंतिम 3 गेंदों का खेल मैदान पर बचा हुआ। ये गेंद अगर बुलटॉस थी, छक्का मारते ना तो गेंदबाज के लिए भाई प्रेशर रहता मैदान पर। मुकाबला बहुत कमाल का है, क्योंकि कमाल धमाल का ये मुकाबला। ओह हाथों में और आउट मैदान पर। फ्रेड की शायद गेंद थी मैदान पर, शायद। क्या होता है ऐसा बहुत बार क्रिकेट में। शायद बल्लेबाज को पता नहीं था ये फ्रीड की गेंद है ये। इस बार हवा में शॉट, खिलाड़ी मौजूद और ये आउट मैदान पर। ये बहुत बार ऐसा होता है क्रिकेट में, कभी कभी भूल जाता है खिलाड़ी। फ्रीड की गेंद पर बल्लेबाज आउट होकर खुद बाहर चला गया, क्योंकि अंपायर ने आउट तो नहीं दिया था। वापस खेल। ओ बिल्कुल अच्छी बॉलिंग, बिल्कुल अच्छी बॉलिंग मैदान में।
मैन ऑफ द मैच का दावेदार। आज खूबसूरत बॉलिंग देखने को मिली फिर से बाला की। बाला एक ओवर लगभग 4 रन और 2 विकेट, क्या क्रूशल बॉलिंग मैदान पर। और आज बल्लेबाजी में बाला ने लगभग 7 रन मारे। मैन ऑफ द मैच का दावेदार बाला मैदान में।